नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जी.के आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 16 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी। मित्रांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे आपले डेली करंट अफेअर्स म्हणजे रोज चालू घडामोडीचे जे व्हिडिओ येत होते ते डिले झाले होते। आता ते 2 दिवसाच्या आत संपूर्ण व्हिडिओ क्लिअर होतील आणि आपलं डेली रूटीनमध्ये चालू होईल। त्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतरही जनरल नॉलेजचे व्हिडिओ टाकत असतो, त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 15 ते 30 एप्रिल दरम्यान। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र हे राज्य अव्वल ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त किती टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 67.45% लोक इंग्रजी बोलतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक किती टक्के क्षमता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 84% क्षमता आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जगातील कोणत्या शहरात 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यूयॉर्क या शहरात। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, युवा खेलो इंडियाचे आयोजन 4 ते 15 मे दरम्यान कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाटणा। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, खालीलपैकी कोण IPL मध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक किंवा कीपर म्हणतो आपण त्याला, तो ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए MS धोनी हा ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, MS धोनी IPL मध्ये सर्वाधिक किती बळी घेणारा पहिला यष्टिरक्षक ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 20वा। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, पाटणा येथे 4 मे पासून खेलो इंडियाचे आयोजन करण्यात येणार असून किती खेळाडूंचा सहभाग असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 8500 जणांचा समावेश असणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा हे राज्य ठरले आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, अपेलानुसार कोणता देश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत हा देश प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, अपेडाच्या आकडेवारीनुसार भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी किती टक्के निर्यात केशर आंब्यांची होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 51% निर्यात ही केशर आंब्याची होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, अपेडाच्या आकडेवारीनुसार आंब्याच्या निर्यातीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मेक्सिको हा देश प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतातून किती टक्के आंब्याची निर्यात होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5% निर्यात होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, कोणत्या ठिकाणच्या ऋतूत ज्या वऱ्हाड्याने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 14 एप्रिल हा दिवस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. कोणत्या समुदायाचे वर्गीकरण करणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, SC. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. पुण्याच्या ऋतुजा वराडेने कोणत्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, NDA या परीक्षेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. स्ट्रीट सुमित 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. खालीलपैकी नुकतेच कोणी भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील पुस्तक लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मोंटेकसिंह अहलुवालिया यांनी हे पुस्तक लॉन्च केलं आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. AI रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तेलंगणा या राज्याने. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. इंटरनॅशनल सोलार आघाडी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क वर सही करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मॉरिशस हा देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. DRDO संस्थेने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले गौरव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बॉम्ब. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. कोणत्या देशाने ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत या देशाने. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. कोणत्या संस्थेने गौरव या लॉंग रेंज ग्लाइड बॉम्बचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक DRDOने. मित्रांनो, हे होते 16 एप्रिल 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मी जे महाराष्ट्राचे भूगोलविषयी व्हिडिओ टाकले आहेत त्या व्हिडिओंना खूप सपोर्ट करत आहात, खूप लाईक केलेत, खूप सबस्क्राईब पण करत आहात आणि मित्रांना पण सुद्धा खूप शेअर करत आहात. त्यामुळे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इथेच थांबूया.